रोज तूप खाताय? आहारात तूप घेताना या गोष्टी जाणून घ्या. नमस्कार मंडळी. तुम्ही सुद्धा रोज जेवताना आवडीने तूप घेताय ना? पण तूप आहारात घेताना त्याचं प्रमाण, वापरण्याची पद्धत आणि आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयी याकडे आपण किती लक्ष देतोय याचा विचार केलाय का? अनेकदा एखादा पदार्थ आपल्याला चांगला वाटतो म्हणून आपण तो रोजच्या आहारात सहज समाविष्ट करतो. मात्र कोणताही पदार्थ किती प्रमाणात आणि आपल्या आहाराच्या पद्धतीनुसार कसा घ्यायचा याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर तुपाच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. आज आपण पाहणार आहोत की रोजच्या आयुष्यात तूप वापरताना लक्षात ठेवता येतील अशा काही साध्या आणि व्यावहारिक गोष्टी. तर सगळ्यात आधी एक गोष्ट साधी आपण पाहूयात की आज अनेक जणी वेळेची बचत करण्यासाठी बाजारातून पॅकेट बंद तूप घेतात. तर काही जणी घरच्या घरी साजूक तूप तयार केलेलं वापरतात. दोन्ही बाबतीत उत्पादनाची माहिती आणि ते कसं साठवायचं याकडे लक्ष देणंही उपयोगी ठरतं. पॅकेट बंद तूप घेताना पॅकेटवरील घटक, उत्पादनाची माहिती, वापरण्याची तारीख आणि साठवण्याच्या सूचना पहा. घरगुती तूप वापरत असाल तर ते स्वच्छ पद्धतीने तयार करून योग्य प्रकारे साठवणं महत्त्वाचं आहे. तुपाचा वापर हा बऱ्याच ठिकाणी केला जातो, जसं की त्वचेसाठी किंवा इतर केअर रूटीनमध्येही करतात तुपाचा वापर. त्यामुळे तूप कोणत्या कारणासाठी वापरत आहात यापेक्षा आपण वापरत असलेल्या तुपाची गुणवत्ता याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. आता रोजच्या स्वयंपाकात तूप वापरताना लक्षात ठेवता येतील अशा काही सोप्या गोष्टी पाहूयात आपण. पहिली गोष्ट म्हणजे तूप अति उच्च आचेवर जळणं किंवा तेच तूप वारंवार गरम करणं टाळा. त्यानंतर तूप आपल्या रोजच्या आहाराचा एक भाग असू शकतो. मात्र कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात घेण्याऐवजी आपल्या संपूर्ण आहाराचा विचार करणं अधिक योग्य ठरतं. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे तूप कशासोबत घेत आहात याकडे लक्ष देणं. तूप कोमट किंवा ताज्या शिजवलेल्या पदार्थासोबत घेणं हा अनेक घरामध्ये वापरला जाणारा साधा पर्याय आहे. तर अशा प्रकारे घेतल्याने जेवणाची चव आणि टेक्स्चर अनेकांना आवडतं. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोजच्या स्वयंपाकामध्ये तूप समावेश करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि इथेच एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, मग रोज तूप खाणं योग्य आहे का? तर याचं उत्तर एकच, सगळ्यांसाठी लागू होत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीचा रोजचा आहार, खाण्याची सवयी, शारीरिक हालचाली आणि वैयक्तिक गरजा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे तुपासाठी सगळ्यांनी एकच ठराविक प्रमाण घ्यावं असं सांगण्यापेक्षा आपल्या संपूर्ण आहाराकडं पाहणं अधिक योग्य ठरतं. जसं की उदाहरणार्थ एखाद्या दिवशी आधीच भरपूर तेल किंवा इतर चरबीयुक्त पदार्थ आहारात असतील, तर त्याच दिवशी तुपाचं प्रमाणही त्यानुसार विचारात घेणं उपयोगी ठरू शकतं. म्हणजेच तूप वेगळं पाहण्यापेक्षा आपल्या पूर्ण दिवसाच्या आहाराचा एक भाग म्हणून त्याकडे पाहणं अधिक प्रॅक्टिकल ठरू शकेल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या खाण्याच्या सवयीकडे लक्ष देणं. कोणता पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय? आपण तो किती प्रमाणात घेतोय आणि आपल्या रोजच्या आहारात त्याची जागा कुठे आहे, किती आहे हे समजून घेणं ही एक चांगली लाईफस्टाईल हॅबिट ठरू शकते. यामुळे मनावर आणि जिभेवरती कंट्रोल राहण्यास मदत होऊ शकते.
तसेच तुपाचे बरेचसे फायदे आहेत, पण तुपाबाबतही कोणताही चमत्कारिक परिणाम शोधण्यापेक्षा ना, त्याचे प्रमाण, गुणवत्ता, स्वच्छता आणि आपल्या एकूण आहाराकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि रोजच्या आयुष्यातील अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या खाण्याच्या सवयी अधिक जाणीवपूर्वक निवडता येतात. म्हणूनच पुढच्या वेळी जेवताना तूप घेताना ना फक्त तूप चांगलं आहे की वाईट एवढाच विचार करू नका. त्याऐवजी ते किती आहे, आहारात त्याची जागा कुठे आहे, ते कसं साठवलेलं आहे आणि तुमच्या एकूण खाण्याच्या पद्धतीशी ते कसं जुळतंय याकडेही लक्ष द्या. तर मैत्रिणींनो, तुपाबद्दल आज आपण जी माहिती ऐकली, तर त्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी एखादी साधी गोष्टही आपण किती आणि कशी वापरतोय याला महत्त्व असतं. त्यामुळे आपण घरातल्या प्रत्येकाच्या आवडीचा विचार करताना स्वतःच्या आहाराकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतोय. स्वयंपाक करताना चव, वेळ आणि घरच्यांच्या पसंतीचा आपण विचार करतो. पण स्वतःच्या ताटात नेमकं काय आणि किती आहे याकडे लक्ष देण्यासाठी आपण थांबतो. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणूनच आजपासून तूप बंद करा किंवा ठराविक प्रमाणात घ्या, असं सांगण्यापेक्षा ना एक छोटी सवय सुरू करा, की जेवताना आपल्या ताटाकडे एकदा जाणीवपूर्वक पहा, तूप किती आहे? त्या दिवशी तुम्ही इतर कोणते पदार्थ घेतले आहेत का? आणि तुमच्या रोजच्या आहाराशी ते कसं जुळतंय? एवढा साधा विचार करा आणि तूप फक्त स्वयंपाकापुरतंच नाहीये, तर ते आपण काही जणी ते पर्सनल केअरमध्येही वापरतात. त्यामुळे कोणताही वापरण्यासाठी तूप निवडताना स्वच्छता आणि त्याची गुणवत्ता आणि जर घरी जर तुम्ही तूप बनवणार असाल, तर त्याची योग्य साठवण याकडे दुर्लक्ष करू नका. कारण लाईफस्टाईल म्हणजे मोठे बदल नाही, तर आपल्या रोजच्या छोट्या सवयी थोड्या अधिक जाणीवपूर्वक निवडणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. तूप चांगलं की वाईट असा सरळ निष्कर्ष काढण्यापेक्षा ना, ते आपल्या रोजच्या आहाराचा आणि लाईफस्टाईलचा भाग म्हणून कसं वापरतोय, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही रोजच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचं तूप वापरता, कशासाठी वापरता, ते देखील कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तूप वापरत असताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.